जय श्रीराम मित्रांनो, ओगले फिटनेस कोच मध्ये हार्दिक स्वागत आहे. आज परत एक नवीन विषय घेऊन आला. आज खूप महत्वाचा विषय घेऊन आलो. वजन कमी करण्यासाठी मी तुम्हाला 3 असे सोपे उपाय सांगणार आहे, जे तुम्ही तुमच्या दररोजच्या लाईफ मध्ये ट्राय केले ना, तर तुम्हाला 100% रिझल्ट येणार आहे. तर मित्रांनो, भरपूर जणांना वजन कमी करायचं असतं पण होत नसतं. भरपूर डाएट करता पण तरी होत नसतं. तर मित्रांनो, मी आज तुम्हाला अशा 3 सोप्या सवयी सांगणार आहे, की ज्याने तुमचे 100% वजन हे कमी होणार आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ पूर्ण बघा आणि आपल्या ओगले फिटनेस कोचला च्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेअर करा. जय श्रीराम मित्रांनो, चला मग विषयाला सुरुवात करूया. वजन कमी करण्यासाठी 3 सोप्या सवयी. सर्वात पहिली सवय मित्रांनो, रोज तुम्हाला कमीत कमी 30 मिनिटं चालायचं आहे आणि हे थोडं वेगाने चालायचं, त्यामुळे फॅट जळायला लागते. तर मित्रांनो, काय गोष्ट असते माहिती का, भरपूर जण काय करता माहिती का, चांगला डाएट करतात पण त्यांची एक सवय नसते. ते काय करता माहिती का, चालतात पण जास्त असतं 5, 10, 15 मिनिटं. पण मित्रांनो, एक सांगणं आहे, तुम्ही जे सकाळचं जे वॉकिंग करतात ना, ते तुम्हाला कमीत कमी 30 मिनिटं करायचे. सकाळचं वॉकिंग म्हणतो मी. सकाळचे जे चालणं असतं ना, ते 30 मिनिटं चालायचं, पण ते जोरात चालायचं, थोडं वेगाने चालायचं. यामुळे तुम्ही जेवढं वेगाने चालणार, जी मॉर्निंग वॉकिंग आहे ती जोरात केल्याने तुमचं फॅट हे लवकर जळायला लागेल आणि तुम्हाला रिझल्ट लवकर भेटेल आणि वजन तुमचं लवकर कमी होईल. ही झाली पहिली सवय. दुसरी सवय काय मित्रांनो, साखर आणि जंक फूड कमी करा. कोल्ड्रिंक, वेपर्स, बिस्किट बंद. मित्रांनो, भरपूर जण काय करतात माहिती का, डाएट चांगला करतात पण त्यांना एक चीट मिल करायचा असतो म्हणून ते आठवड्यातून एकदा चीट मिल करत असतात. किंवा काय त्यांना सवय असते की त्यांना क्रेविंग जास्त होत असते म्हणून ते थोड्याफार प्रमाणात साखर इंटेक करत असतात, थोडंफार जंक फूड खाऊन घेत असतात. किंवा चीट मिल ते 6 दिवस, आठवड्याचे 7 दिवसापैकी 6 दिवस एकदम परफेक्ट स्ट्रिक्ट डाएट करताना आणि एक दिवस चीट मिल करायला लावली का त्यामध्ये ते इतकं प्रमाणात जंक फूड खाऊन घेत असतात की त्यामुळे त्यांच्या शरीरामध्ये फॅटचे प्रमाण जास्त प्रमाणात वाढायला लागून जास्त, जेवढी मेहनत केली असते त्याच्यावर पूर्ण पाणी फिरून जात असतं. आणि भरपूर जणांना काय करता माहिती का, कोल्ड्रिंक्स वगैरे खायची सवय असते, ती सुद्धा तुम्हाला बंद करायची. आणि भरपूर जण म्हणतात की बिस्किट काय नाही चालून जात असतं डाएट मध्ये. तर नाही मित्रांनो, बिस्किट हे मैद्यापासून बनलेलं असतं, म्हणून तुम्ही कुठल्याही प्रकारचं बिस्किट घ्या, तुमच्या डाएट मध्ये ते प्रॉपर बसणार नाही आणि तुमचं फॅट हे 100% वाढेल. म्हणून तुम्हाला दुसरी सवय मध्ये साखर, जंक फूड कमी करायची आहे. त्यानंतर कोल्ड्रिंक्स, वेपर्स, बिस्किट हे तुम्हाला बंद करायचे मित्रांनो. बरोबर. तिसरी सवय मित्रांनो काय आहे, दिवसाला तुम्हाला 2.5 ते 3 लिटर पाणी प्यायचं, म्हणजे भूक कंट्रोल होणार आहे. तर मित्रांनो, कशी गोष्ट माहिती का, भरपूर जण पाणी जास्त प्रमाणात पिऊन घेत असतात, बरोबर लागत असतात, वर्कआउट करतात त्या पद्धतीने. पण मित्रांनो, एक सरासरी तुम्हाला 2.5 ते 3 लिटर पाणी प्यायचं आणि मग त्यामुळे भूक कंट्रोल होते. भरपूर जण नाही का जास्त प्रमाणात पाणी पिऊन घेत असतात, त्यामुळे त्यांची भूक ही जास्त प्रमाणात लागत नसते त्यांना. तर मित्रांनो, एकच माझं सांगणं आहे की कमी खाल्ल्याने सुद्धा, म्हणजे असं नाही, हेल्दी हेल्दी फूड कमी खाल्ल्याने सुद्धा तुमचं फॅट हे वाढत असतं. मग मित्रांनो, दिवसाला 2.5 ते 3 लिटर पाणी प्यायचं तुम्हाला, त्यामुळे भूक कंट्रोल होणार आहे. आणि एक सर्वसामान्य एव्हरेज सांगितलेला मी 2.5 ते 3 लिटर. प्रत्येकाला आपल्या वजनाच्या हिशोबाने वेगळ्या वेगळ्या पद्धतीने पाण्याचं इंटेक करावं लागत असतं. पण सर्वांना एक पुरेसं होईल दैनंदिन जीवनात, एक तुम्हाला चालना करण्यासाठी 2.5 ते 3 लिटर पाणी प्यायचं आहे मित्रांनो. तर मित्रांनो, या 3 सवय होता वजन कमी करण्यासाठी. हे जे तुम्ही कमी 90 दिवसापर्यंत ट्राय करणार ना मित्रांनो, तुम्हाला 100% रिझल्ट येणार. या तिन्ही सवय एकदम सोप्या आहे, तुम्ही करू शकता, कोणीही करू शकतं. म्हणून अशा टिप्ससाठी मित्रांनो, आपल्या ओगलो फिटनेस कोचला नक्की फॉलो, सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो, एक सांगणं आहे, या 3 सवय रोज केला तर वजन नक्की 100% कमी होणार, मी तुम्हाला सांगितलं मित्रांनो. म्हणून तुम्ही या 3 सवयी तुमच्या दैनंदिन जीवनात वापरा, तुम्हाला 100% रिझल्ट भेटणार आहे. आणि आपल्या ओगले फिटनेस कोचला नक्की फॉलो, सबस्क्राईब करायला विसरू नका. इथं तुम्हाला बेस्ट कोच, बेस्ट रिझल्टच भेटणार आहे. म्हणून आपल्या चॅनलला फॉलो, सबस्क्राईब करायला विसरू नका. जय श्रीराम.